जलगांव में स्थानीय अपराध शाखा को बड़ी सफलता मिली है। चलती लग्जरी बस में 25 लाख रुपए से भरा बैग चोरी करने वाले 4 आरोपियों को पुलिस ने गिरफ्तार कर लिया। आरोपी के कब्जे से चोरी की पूरी 25 लाख रुपए की नकदी और वारदात में इस्तेमाल की गई कार भी बरामद कर ली गई। जानकारी के मुताबिक 11 जुलाई को पारोला के व्यापारी नितिन वानी चांदी खरीदने के लिए कोल्हापुर जा रहे थे। रास्ते में फरदापुर के पास बस भोजन के लिए रुकी, तभी बस में रखा 25 लाख रुपए नकद से भरा बैग चोरी हो गया। मामले की शिकायत MIDC पुलिस थाने में दर्ज कराई गई। इसके बाद स्थानीय अपराध शाखा ने तकनीकी और गोपनीय जांच के आधार पर कुछ ही दिनों में पूरे मामले का खुलासा कर 4 आरोपियों को गिरफ्तार कर लिया। सभी आरोपी जड़गांव के निवासी हैं। पुलिस ने चोरी की पूरी रकम बरामद कर ली है और साथ ही आगे की जांच जारी है। कारवाई करण्यात आलेली आहे। दिनांक 11 रोजी साधारणतः 6:30 वाजता नितीन पुरुषोत्तम वाणी हे इथे एका सराफा दुकानामध्ये काम करतात। त्यांनी जवळजवळ 25 लाखाची कॅश घेऊन ते कोल्हापूर येथे सिल्वर खरेदीला जात होते। तर काही लोकांना हे माहिती होतं आणि त्यांनी तसा प्लॅन आखला आणि छत्रपती संभाजीनगरच्या एरियामध्ये सदरच्या ट्रॅव्हलची गाडी थांबलेली असताना हॉटेल साई सुरुची लॉजिंग येथे ती गाडी थांबली असताना त्यातील 4 आरोपींनी तो प्लॅन करून त्यांच्याकडचे 25 लाख रुपये कॅश ही त्यांनी पळवले होते। संबंधित पोलीस याच्यामध्ये हा गुन्हा अजून दाखल झालेला नाही, परंतु आपण झिरोची कायमी करून छत्रपती संभाजीनगरला हा वर्ग करण्यात आला आहे। याच्या अगोदर स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि त्यांच्या टीमने याच्यामध्ये 4 आरोपींना आज आपण अटक केली आहे। त्यांची नावं आहेत सोनू भगवान सारवाण, शेख रहमान निसार, सचिन झांबरे, दशरथ चौधरी। याच्यापैकी सगळ्यात मेन जो आरोपी आहे तो आरोपी क्रमांक 1 आहे सोनू भगवान सारवाण। याच्यावर पूर्वीचे जवळजवळ 7 गुन्हे दाखल आहेत। त्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग भाग आहे की सचिन झांबरे नावाचा एक सराफ देखील याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे। त्याने देखील हे प्लॅन त्याला माहिती होतं आणि सदर चोरीमध्ये त्याने देखील सहभाग त्याचा आहे। त्याच्यामध्ये आपण संपूर्ण 25 लाख रुपये आपण रिकव्हरी केलेली आहे आणि या मारुती डिझायर नावाची गाडी देखील इथे वापरण्यात आली होती, ती देखील आपण जप्त केली। असा एकूण 30 लाखाचा मुद्देमाल इथे आपण जप्त केलेला आहे। हा सचिन उर्फ मंगेश सूर्यकांत झांबरे हा शारदा आश्रमशाळेजवळ कोल्हेनगर जळगाव येथील रहिवासी। आता तपासामध्ये आपल्याला निष्पन्न त्यासाठी एक्झॅक्ट रोल काय, परंतु त्याला देखील याची कल्पना होती आणि तो देखील याच्यामध्ये इन्व्हॉल्व होता। पूर्ण रक्कम रिकव्हर झाली सर? 25 लाखच्या 25 लाख रिकव्हर झाली आणि ते जे वाहन वापरलं ते देखील रिकव्हर करण्यात आले। दुसरी अजून एक कारवाई